नमस्कार, मी डॉक्टर शारदा. दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दुर्वांकूर विलेजला आलेलो आहोत आणि बघा बरं मी कोणत्या झाडाजवळ उभी आहे. कोणी ओळखू शकतं का? नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कशाचं झाड आहे. पण तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की हे आंब्याचं झाड आहे. आमवृक्ष. आमवृक्ष हा आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचा वृक्ष सांगितलेला आहे. फळांचा राजा जो आंबा आहे तो खरोखर राजा असतो. त्याच्यातनं आपण चव तर सगळ्यांना खूप आवडतेच आंब्याची, म्हणून तर त्याला फळांचा राजा म्हणतात. परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आंब्याचं खूप महत्व आहे. म्हणजे दोन प्रकार असतात, कच्ची कैरी आणि पिकलेला आंबा. दोघांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. पिकलेला आंबा हा बलवर्धक आहे, नंतर तृष्णाहारक आहे, बल्यकर आहे. ज्यांना वजन वाढवायचंय, जे वजनाने कमी असतात आणि ज्यांना वजन वाढवायचं, अशा लोकांनी रोज एक आंबा खावा. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोज एक आंबा खाऊन बघा, 1 ते 2 तुमचं नक्कीच महिन्याला 2 ते 4 किलो वजन वाढू शकतं. इतका हा आंबा, म्हणून जे कृष व्यक्ती आहे त्यांनी आंबा हा खावा. परत आंबा हा हृदयाची ताकद वाढवण्यासाठी किंवा हृदय रोगावर अत्यंत उपयुक्त आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि व्हिटॅमिन सी असतं. दोन्ही व्हिटॅमिन्स हे डोळ्यांच्या आरोग्याला, हृदयाच्या आरोग्याला आणि एकूणच आपल्या त्वचेच्या आरोग्याला सुद्धा आंबा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला चान्स मिळतो तेव्हा जरूर आंबा खावा. खूप जणांना गोड खाण्याची खूप इच्छा होते. आपल्याला गोड खावं असं तीव्र वाटत असतं. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना तर आपल्याला साखर आपण सांगतच नाही खायला. अशा व्यक्तीने जर आंबा खाल्ला तर तुमचं म्हणजे नैसर्गिक तुम्हाला साखर पण मिळेल आणि तुम्हाला गोड खाण्याची इच्छा कमी होऊन जाईल. असा हा आंबा त्वचेचं आरोग्य चांगलं राखतो, तुमची प्रतिकार शक्ती चांगली वाढवतो. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं, तुमचं रक्त शुद्धीकरण असं काम आंबा करत असतो. आणि ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्याच्यामध्ये आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, खनिजे आहेत, व्हिटॅमिन्स आहे, लोह आहे. त्याच्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्यांनी जर आंबा खाल्ला तर त्यांचा कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो, त्यांची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल देखील चांगली वाढते आणि मलावस्तंभ दूर होतो. तर मला असं वाटतं आंब्याचे खूप काही गुणधर्म आहे. आंब्याचं पान हे कषायरसात्मक असतं. ज्यांच्या हिरड्यांमधनं रक्त येतं किंवा ज्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे, ज्यांना घोळणा फुटतो, अशांनी जर याचा सरस पिला तर घोळणा फुटायचा थांबतो, नंतर हिरड्यांमधनं रक्त येण्याचं थांबतं. अशा आंब्यांच्या पानांचा देखील उपयोग आहे. परंतु आपल्याला आंब्याची पानं फक्त कधी माहित असतात माहितीये का? की ज्यावेळेस काही पूजा असते तेव्हा आपण कलशाला ती आंब्याची पानं तोडतो आणि ती कलशाला लावतो. परंतु त्याच्यापेक्षा आपल्या आरोग्यासाठी याचं काय महत्व आहे, जास्त महत्वाचं आहे. आंब्याचं जे फळ म्हणजे कोय असते, कोय ही कषाय रसात्मक आहे आणि ज्यांना वारंवार जुलाब होतात, जुलाब थांबण्यासाठी किंवा ज्यांच्या हिरड्यांमधनं खूप रक्त येते ते रक्तस्राव थांबण्यासाठी जर आपण कोयीची जर सुपारी करून खाल्ली तर तुमचे जुलाब नक्की थांबतील. अशी ही आंब्याची कोय सुद्धा खूप म्हणजे गरजेची आहे आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी. कषाय रसात्मक आहे. पानं सुद्धा खूप गरजेचे असतात. आंब्याचा जो मोहोर आहे, या मोहोराची सुद्धा चटणी करून आपल्याला खाता येते. ही आंबट गोड अशी चटणी लागते. याच्यामध्ये थोडेसे खोबरं, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे, हळद, लसूण आणि मिरची टाकून जर ह्या तुम्ही मोहोराची चटणी खाल्ली तर ही चटणी सुद्धा खूप आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असते. असा हा आंबा, याचे सर्व काही गुणधर्म तुम्हाला सांगितलेले आहेत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचं दुर्वांकूर आयुर्वेदचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच महत्वपूर्ण रोजच्या आयुष्यातले महत्वाचे व्हिडिओज बघायला तुम्हाला मिळतील. धन्यवाद.